आज मंगळवार 13 ऑगस्ट. सर्वांना शुभेच्छा अष्टमीच्या. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. ज्ञानेश्वर महाराज की जय. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना तसंच हरिपाठ भागवत सगळ्याचा अभ्यास करणाऱ्यांना सादर नमस्कार, शुभेच्छा. आज 7वा अभंग आपण पाहणार आहोत. वेळ थोडासा कमी पडतो म्हणून मी आपल्या आणि ज्ञानदेवांचा हरिपाठ घेतोय म्हणून आपण ज्ञानदेवांचीच प्रार्थना म्हणत जाऊया. भगवंताचा भागवत आहे म्हणून खरं म्हणजे व्यासांचं पण म्हणायला पाहिजे उद्यापासून. 7वा अभंग आहे. पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तांसी. नाही जासी भक्ती तो पतित भक्त हरिसी न भजत दैवहत. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण आत्महा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे. आता याच्यामध्ये अभक्त अभक्ताची लक्षणं किंवा अभक्त ज्ञान्यांची लक्षणं त्याचा निषेध केलेला आहे. ते कसे आहेत हे तर अभक्त हे पर्वताप्रमाणे पातक करणे म्हणजे पर्वता एवढी प्रचंड पाप करत असतात. त्यानंतर वज्रलेप होणे अभक्तांसी. मग त्यांची ती पाप जी आहेत ती त्या अभक्ताला कशी चिकटून राहतात तर एखादा वज्रलेप करावा. वज्र म्हणजे इंद्राचं हत्यार आपल्याला माहिती आहे. त्याचा जर लेप केला तर तो किती पक्का बसेल, तो निघणार नाही. आपण चंदनाचा लेप केला धुवून जातो, हळदीचा केला धुवून जातो, असे सोपे सोपे लेप केले तर ते धुवून जातात. पण वज्रलेपासारखी ही पातळी त्याला चिकटून बसतात. आणि नाही जासी भक्ती ते पतित भक्त. अहो ज्याला हरीविषयी किंवा कुठल्याही देवाविषयी भक्तीच नाही ते कसे आहेत, पतित आहेत, ते पापी आहेत आणि अभक्त आहेत. हरिसी न भजत दैवहत. दैवहत म्हणजे दुर्दैवी, दैवानं ज्याला तडाखे दिलेत असा दैवहत. तो कसा आहे, हरिसी न भजत, तो हरीला कधीच भजतच नाही. आणि म्हणून अनंत वाचाळ बरळती बरळ. आता वेदांत तत्वज्ञान वगैरे त्याच्यामध्ये अनंत रूपांनी आणि अनंत काळ बडबड केली. म्हणजे सगळ्या शास्त्रांनी कितीही त्यांचं तत्वज्ञान सांगितलं तरीसुद्धा त्या कैच्या दयाळ न पवे हरी. पण कितीही बोललं तरी जर भक्तीच नसेल तर भक्ती वाचून हा जो हरी आहे तो कधीही दयाळू होणार नाही. अहो एक क्षणभर जरी भगवंताची भक्ती केली आणि बाकी काही ग्रंथ वाचले नाहीत, काही पारायणं केली नाहीत तरी चालेल, पण भगवंताची भक्ती ही निस्सीम पाहिजे. आणि मग भगवंत आपल्याला दयाळूपणे आपल्यावर कृपा करतो. म्हणून शेवटी म्हणतायत ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे. ज्ञानदेव महाराजांनी आपल्याला प्रमाण दाखवून दिलेलं आहे. काय आहे प्रमाण? स्वयंप्रमाण आहे. आपलं आपल्याला समजणार आहे की हा आत्मा जो आहे हा माझं सर्वस्व आहे. हा देह सर्वस्व नाही आहे, देहाची काहीच गॅरंटी नाही आहे. सर्वा घटी पूर्ण एक नांदे. आणि हा जो आत्मा आहे हा सर्वा घटी, घटी म्हणजे सर्वांच्या देहामध्ये सगळ्या वस्तूंमध्ये एक नांदे, तो एकमेव पूर्णत्वानं नांदत आहे. एवढं जर आपल्याला ज्ञान झालं की सर्वाघटी परमेश्वर, सर्वांमध्ये एकच परमेश्वर भरून राहिलेला आहे,
एकच आत्मतत्व भरून राहिलेलं आहे, तर कितीतरी वाद मिटतील, सगळे कसे सुखी, ज्याला अगदी गुण्यागोविंदानं नांदणं म्हणतात तसे नांदतील. म्हणून भगवंताची इच्छा आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून तुम्ही हरिमुखे म्हणत राहा. मग आपल्या पुण्याची गणना करणारा कोणी लाभणारच नाही आहे. ती जशा पातकांच्या राशी पर्वतासारख्या, पण पुण्याच्या सुद्धा राशी अशा पर्वतांसारख्या होतील, असा त्याच्यातून भाव व्यक्त करायचा आहे. म्हणून आपण पुढे बघूया की या अभंगात ज्ञानदेवांनी ही अभक्ताची लक्षणं सांगितली आणि अभक्तीचं फळही सांगितलं, परिणामही सांगितलेला आहे. तर अभक्त कोण? जयासी नावडे विठोबाचे नाम, जाणावा तो अधम तुका म्हणे. तुकारामांनी खूप सुंदर असे थोडक्यात सांगितलेलं असते. किंवा असे काही हरीचे लाल आहेत की कित्येक जणांना हरिभक्ती करावी, मनापासून करावी असं तर कधीच वाटत नाही. फक्त इंद्रियांच्या सुखोपभोगात दंग व्हावं, आणि हाच त्यांच्या जीवनाचा हेतू असतो किंवा दृष्टिकोन असतो. देहखंडा नाम आत्मा, किंवा देहची आपण पे मानती, किंवा अजून चार्वाकांचं जे विधान आहे, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. लोक म्हणतात अहो आयुष करून घ्यावी जोपर्यंत आयुष्य मिळालेलं आहे तोपर्यंत, आणि त्यामुळं हा परमेश्वर परमात्मा तो कोणीच त्यांना पटत नाही. ऐशी हे विश्वव्यवस्था, या विश्वाचा कोणी व्यवस्थापक आहे हेही त्यांना पटत नाही, कळत नाही. म्हणून तुकाराम महाराज अजून एक ठिकाणी म्हणतात, शुकरासी विष्ठा माने सावकाश, मिष्टान्नाची त्यास काय गोडी, दैवी अभक्तासी आवडे पाखांड, न लगे त्या गोड परमार्थ, श्वानासी भोजन दिले पंचामृत, तरी त्याचे चित्त हाडावरी. असं म्हणतात ना, श्वायदी क्रियते राजा तत्किम न अश्नाती उपानहम. म्हणजे त्या कुत्र्याला राजा केलं तरीसुद्धा तो काय चप्पल बूट चाखण्याचं राहणार आहे का? तसं ज्याला भक्तिभावच नाही आहे, त्याला फक्त खानापिना मजा करणं एवढंच. म्हणून भगवंत आपल्याला गीतेत सुद्धा सांगतात, अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग, साधुरेव समंतव्यो सम्यक व्यवसितो हि सहा. जो माझी अगदी मनापासून अनन्य भावानं भक्ती करेल त्याला साधू समजावं, तो श्रेष्ठ होय. म्हणून पुन्हा असंही म्हटलेलं आहे बघा, राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. अहो नुसतं राम म्हणलं की रामरूप होऊन जातो तो, आणि आपल्याला मग दुःख कुठलंच भोगावं लागणार नाही. मनुष्य देही जे भजन नष्ट, ते होती गा स्थान भ्रष्ट, मग अधप्पा ते भोगीती दुःख कष्ट, अतिउद्भट यातना. किंवा भगवंत पुन्हा सांगतायत, आसुरीम योनी मापन्ना, मूढा जन्मनी जन्मनी, माम प्राप्यैव कौंतेय, ततो यांत्यधमांगतीम. माम अप्राप्यैव, मला जे प्राप्त होत नाहीत, आसुरी योनीमध्ये जे जन्मलेले आहेत आणि ते अधमगतीलाच पोहोचतात. ज्यासी नाही भक्ती तो पतित भक्त. असे ज्ञानदेवांनी आता ह्याच्यामध्ये सांगितले दुसरं चरण, की ज्याला भक्ती नाही त्याला अभक्त म्हणायचे. म्हणून पुन्हा म्हणतात, नामासी विन्मुख तो नर पापिया, करंटे कपाळ ज्याचं नाम न वाचे. ज्याच्या मुखामध्ये नाम येत नाही ते करंट आहेत. पण भाग्य कुठलं आहे? नाथ महाराज म्हणतात, निज भाग्याची परमजोडी, महासुखाची आवडी गाढी, सकळ गोडियांची परमगोडी, भक्ती रोकडी श्रीहरीची. किंवा तुकोबांनी ते छान म्हणलेलं आहे, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा. तर ज्याचं चित्त भगवंताजवळ लागलेलं आहे तो मोठ्या संकटातून सुद्धा तरून जात असतो. आणि म्हणून
नामाशिवाय महत्त्व आपल्याला कशाचंच नाही आहे. अनंत वाचाळ बरती बरळती बरळ, ही ओळ तर फार महत्त्वाची. या वाणीनं फक्त हरिनाम घेणं किंवा रामनाम घेणं हे इतकं सोपं आहे. पण अनंत वाचाळ नको तितकं बोलत राहतात. अनंत रूपानी तत्त्वज्ञानाची इतकी बडबड करतात. 6 शास्त्र निर्माण झालेली आहेत, पण कुणीही भक्तीचा जिव्हाळा सांगितलेला नाही आहे. आणि त्यामुळं वाचाळ म्हणजे व्यर्थ बडबड आहे. आपण म्हणतो काय बडबड करतो, नुसता वाचाळ आहे, तोंडानं वाचाळ आहे, मुखानं काही नाही त्याच्या येत आहे. आता त्या वाचाळामध्ये पुन्हा 2 प्रकार असतात, आस्तिक वाचाळ, नास्तिक वाचाळ. आस्तिक म्हणजे जे वेद मानतात आणि नास्तिक म्हणजे जे वेद मानतच नाहीत. मग हे जे चार्वाक वगैरे आहेत, नास्तिक 3 दर्शनं मानलीत ना, चार्वाक, बौद्ध आणि जैन. पण हरिनाम उच्चारण्याचा त्यांच्या मनात कधीही म्हणजे स्पर्शही होत नाही किंवा शिवतही नाही. म्हणून नाथ पुन्हा म्हणतात, जेथ उच्चारू नाही नामाचा, ते जाणावी वांझवाच्या, नधरी हर्षू हरिकथेचा, निष्फळ योग उद्योग बुद्धीचा तो. किंवा तुकाराम महाराज म्हणतात पुन्हा, देह तोची देव भोजन ते भक्ती, आणि मरण ते मुक्ती पाखंड्याची. किती छान सांगितले बघा. पाखंडी म्हणजे जो असा नास्तिक आहे, त्याला देह हाच देव आहे, भोजन म्हणजेच भक्ती. ते म्हणतात ना, आम्ही भोजन भक्ती करतो बाबा, आम्ही जितक्या वेळा खाता येईल तितक्या वेळा खातो. आणि म्हणून त्याच्या दृष्टीनं या विषया वाचून काही, आणि सर्वथा रम्य नाही. त्याला विषयांचंच प्रेम आहे, त्याच्यामध्येच तो रमत असतो, आणि त्याच्याशिवाय दुसरं या जगात रम्य काहीही नाही असं त्याला वाटतं. पण आपल्याला जर हरिप्राप्ती करता हा वाचाळपणा सोडता आला, नामस्मरण जर आपण करत राहिलो, नित्य हरी भगवत नाम न जाणावा मजची सम. अहो, नाथ महाराज म्हणतायत की जो नित्य भगवंताचं नाम घेतो तो भगवंतच होऊन जातो. मग अशीच सांगितलं, राम गावा राम व्हावा. आणि म्हणून जे कोणी आस्तिक नाहीत त्यांना हा हरी कधीच पावणार नाही. आम्हा वडे नाम घेता, तोही पिता संतोषे, नामासाठी देव घाली तसे उडी. आता पाहिलेले आपण की ज्यांनी नाम घेतलेलं आहे त्याच्यासाठी भगवंत किती धावत आलेला आहे. जनाबाईसाठी धावत आला, गुरोबासाठी धावत आलेला आहे, ज्ञानदेवांसाठी धावत आलेला आहे. म्हणून आपली भावना कशी पाहिजे, सर्वा घटी एक. अगदी या आत्म्याबद्दलची तर इतकी लोकांनी मतं, अनंत बरळती वाचाळ म्हणले ना, त्याच्यासाठी तर किती विषय घ्यावेत तेवढे कमीच आहेत. म्हणजे आत्मा कळलेलाच नाही आहे. कशाला आत्मा म्हणायचं, तर काही जण म्हणतात चैतन्य विशिष्ट देह मात्र मानतात, म्हणजे देहालाच आत्मा आहे. कुणी चेतन इंद्रियांना आत्मा मानतात, कुणी मनाला आत्मा मानतात, कुणी बुद्धीला आत्मा मानतात. तर शून्यवादी बुद्ध वगैरे जे आहेत ते शून्यालाच आत्मा मानतात. नैयायिक आहेत ते आत्मा करता भोगता मानतात. आणि सांख्यकार आत्मा केवळ भोगताच मानतात. अशी सगळ्यांची मतं आहेत. पण या दोघीतला फरक जो आहे, देह आणि आत्मा, यातला फरक कसा आहे, उजेडिया आणि अंधारेया, जो पाडू मृता उभेया, तोची गात्मया देहा जाण. अहो, देह हा नश्वर आहे, आत्मा अविनाशी आहे. देह विकारी आहे, आत्मा अविकारी आहे. देह जड आहे, आत्मा चेतन आहे. देह अशुची आहे, आत्मा अत्यंत शुची आहे, पवित्र आहे, विशुद्ध आहे. हा सगळा भेद आपण लक्षात ठेवायचा. आणि म्हणून ज्ञानदेव सांगतात की ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. तर हा देह, त्याच्यावर प्रेम करण्यापेक्षा आत्म्याबद्दलचं आपण प्रेम करूया. आणि हा आत्मा म्हणजे आपला निधान आहे, साठा आहे. तर सर्वा घटी पूर्ण आहे, तो सगळ्या घटांमध्ये तो भरून राहिलेला आहे. निधान म्हणजे काय हो, भांडार. सर्व ज्ञान, सर्व सामर्थ्य, सर्व ऐश्वर्य, सर्व योग, क्रिया, कौशल्य, या सगळ्यांचं भांडार म्हणजे श्रीहरी.
त्या श्रीहरीला सारखं षड्गुणैश्वर्य म्हणतात की नाही, तर त्याच्याजवळ काय काय बघा. लक्ष्मी, पुष्टी, सरस्वती, कांती, कीर्ती आणि तुष्टी. म्हणजेच ऐश्वर्य, बळ, ज्ञान, श्री, यश आणि वैराग्य. ह्या सगळ्या षड्गुणांनी युक्त असा तो असतो. मग हे आपल्याला नाही का मिळवता येणार? आपल्यालाही सगळे म्हणतील षड्गुण ऐश्वर्य. लक्ष्मी तर आपण मिळवू शकतो. आपल्या मनाची पुष्टी पाहिजे, सरस्वती पाहिजे, विद्या पाहिजे. आणि म्हणून ज्ञानदेवांनीच 9व्या अध्यायात एक उपाय सांगितलेला आहे. इथे नामरूपे लोटती, वर्ण व्यक्ती आटती, जातींचे भेद फिटती, जै आकारू नाही, तै संकल्प वासना संस्कार, मागवते रचावया चराचर, जेथे राहोनी असती अमर, ते निधान मी. त्या प्रलयानंतर पुन्हा जगात त्याची जेव्हा हे करायची असते, रचना करायची असते, त्यावेळेला जे जीवांचे बीजरूप संस्कार असतात ते जसेच्या तसे ठेवले जातात राखून. सोपं नाही आहे. सगळ्या पूर्ण विश्वाचा संस्कार हे होतोय तेव्हा, प्रलय होतोय तेव्हा. आणि म्हणून निधान म्हटलेलं आहे. निधान मी असं भगवंत म्हणतात. सगळ्याचा साठा, एवढ्या सगळ्या जगातल्या सगळ्यांचाच सगळा हा निधान साठा ठेवायचं जपून म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. पण त्याला प्रमाण काय आहे तर भगवंताशी आणि श्रीगुरूंशी एकरूप होणं. आत्मा या शब्दानं सगुण निर्गुण भगवंत किंवा सद्गुरू भक्त ऐक्य हे सगळं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. जर आपण बळबळच देहालाच महत्त्व दिलं तर कोटी ब्रह्महत्या माथा असं पण म्हटलं जातं. म्हणजे आपल्या माथी कोटी ब्रह्महत्या केल्याचं पाप लागणार आहे. कारण पर्वतांच्या राशी वगैरे म्हटलेलं होतं. आणि जो पतित आहे त्याला काय म्हणतायत, तैसे भक्तहीनाचे जिणे, जो स्वप्नी ही परी सुकृत नेणे, तेणे संसार दुःखासी भाणे ओ घरिले. त्याला स्वप्नात सुद्धा भक्ती म्हणजे काय माहिती नाही आहे. त्याचं जिणं हे व्यर्थ आहे. म्हणून तर बहुत सुकृतांची जोडी, म्हणूनी विठ्ठली आवडी म्हणतात. त्याचं रूप पाहता लोचनी. आणि एकदम अहम ब्रह्मास्मी असा आपल्याला प्रत्यय आला की हरिहर भक्ती अदादर करीती, धरिती मनात पंचदशी, त्यांच्या ज्ञानाग्नीने न जळे एकही पट प्रपंचदशी. ज्यांच्या मनामध्ये भक्तीच नाही त्यांच्या बाबतीत काय होतं तर पंचदशी नावाचा एक ग्रंथ आहे. तर त्या पंचदशी नावाच्या वेदांत शास्त्राचं चिंतन केलं तरीसुद्धा वस्त्राची एक दशी म्हणजे एक धागासुद्धा जळणार नाही. म्हणजे आपल्या अज्ञानाचं सगळं लोप पावायला पाहिजे. त्याच्यासाठी फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे आपल्याला या जन्माला आल्याचं सार्थक होईल. त्याच्यासाठीच आपण प्रयत्नशील राहूयात. सर्वांना पुन्हा हरिपाठासाठी शुभेच्छा. रोज प्रत्येकाने निदान एक हा अभंग जरी म्हटलात आणि त्यातला भाव समजून घेतला आपल्याला पुढं जाण्यासाठी उपयोगी पडेल. काल आपण भागवतामध्ये पाहत होतो, वरात निघालेली आहे वसुदेव देवकींची. स्वतः कंसानी सारथ्य स्वीकारलेलं आहे. रस्त्यानं सगळ्या मोत्यांची आणि रत्नांची उधळण चाललेली आहे. एवढं बहिणीवर प्रेम तो दाखवतोय की काय करून काय नाही असं त्याला वाटतंय. वास्तविक चुलत बहीण आहे, पण जगाला आपला मोठेपणा दाखवण्यासाठी तो हे सगळं करत होता. आणि तेवढ्यात ती आकाशवाणी झाली, गर्भ हिचा जो अष्टम, तिचा जो गर्भ 8वा आहे तो मात्र काळ विनिश्चये जाण, कंसा तुझा तो काळ विनिश्चये जाण. अरे कंसा, तो तुझा काळ ठरणार आहे. तर समर्थांनी तर मृत्यूवर एक समास लिहिलेला आहे. मृत्यू न म्हणे श्रीमंत, मृत्यू न म्हणे राजा, काही कोणालाही मृत्यू काही जुमानत नाही. आणि मग आता आपला जो काळ ठरणार आहे
त्याचा जन्म होण्यापूर्वी देवकीलाच नष्ट केलेलं बरं. इतका संतापलेला आहे एका क्षणी. त्याला तो सारखा आधी वाटतं भास होतोय का काय. दुसऱ्यांदा आकाशवाणी झाली, तिसऱ्यांदा झाली, म्हणजे कन्फर्मेशन झालं. खात्री पटली की हा हिचा 8वा मुलगा मला मारणार आहे, किंवा गर्भ जो काय असेल तो गर्भ म्हणलेलं. त्यामुळं त्यानं सरसर त्या देवकीला ओढलेलं आहे. जो अत्यंत क्रूरपणे वागतो तो माणूस जिवंत असूनही मेल्यासारखा आत्ताच आपण पाहिले. ज्याच्या मनामध्ये भगवंताबद्दल आस्था नाही, भक्ती नाही, तोही असा मृतवतच आहे. आणि त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याला शिव्याशापच देतात. त्यामुळं तो विचार काय करतोय की मला लवकरात लवकर काय केलं पाहिजे. त्या क्षणी त्याची अशी बुद्धी झालेली आहे की देवकीला मारणं हेही उचित होणार नाही. कारण का की वसुदेव त्याला समजावून सांगतो की अरे, स्त्रियांना किंवा अबलांना ठार मारणं किंवा तिच्या रक्ताने तुझे हात माखून घेणं यात काही तुझा पुरुषार्थ नाही आहे. मग त्यापेक्षा काय करायला पाहिजे. तर तू तिला मारू नकोस. जे काही पुत्र होतील किंवा अपत्य होतील ती आम्ही तुला आणून देऊ. आणि म्हणून तो आता कंस हा वरमलेला आहे. वाटेमध्ये ज्यावेळी त्याने घोड्यांचे लगाम पकडून हे चालवलं आणि हे जेव्हा त्याला लक्षात आलं तेव्हा त्यानं खरा तो त्या भोजवंशाला अगदी कलंक आहे, पापी आहे, दुष्ट आहे. आणि म्हणून तो काही केले आधी ऐकायला तयार होत नाही. पण वसुदेवानं जे त्याला तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे ते अगदी प्रत्येकानं लक्षात ठेवण्यासारखं आहे. तो म्हणतो म्हणजे कसं आहे, गोड बोलूनच कधी कधी माणसाचं मन परावृत्त करता येतं. आणि म्हणून वसुदेव त्याला म्हणतो की तू जी भोजवंशाची कीर्ती वाढवणार आहेस, ज्या अनेक शूर तुझ्या गुणांची कीर्ती गातात रे. जरा गुणवर्णन केलं की माणसाला बरं वाटतं ना. आणि असं असताना तू एका स्त्रीला, तेही स्वतःच्या बहिणीला, विवाहाच्या शुभसमयी मारायला कसा तयार झालास रे. अरे, जे जन्म घेतात अगदी सगळं तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे. मृत्युर्जन्मवतांबीर देहेन सहजायते अद्यवाब्द शतांते वा मृत्युर्वै प्राणिनाम ध्रुवहा. भगवद्गीतेतलं तत्त्वज्ञान सगळं इथं त्यांनी सांगितलेलं आहे की अरे, जो जन्माला येतो त्याच्या शरीराबरोबर जन्माबरोबरच मृत्यू जन्माला येतो. म्हणून गदिमांनी सुद्धा म्हणलेलं आहे, जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्मजात अतर्क्य न झाले काही तरी अकस्मात. त्यामुळं काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. एकदम सगळं आठवलं की जीवासवे जन्म मृत्यू ही ओळ इथे बरोबर परफेक्ट आहे बघा. की मृत्युर्जन्मवतां वीर देहेन सहजायत. आपण जन्माला आलो तेव्हाच आपला मृत्यू कधी होणार आहे हे ठरलेलं आहे. आपल्याला वाटतं हे निमित्त झालं, ॲक्सिडेंट झाला, आजारपण आलं. नाही, ज्या दिवशी जन्मला त्या दिवशी मृत्यू ठरलेला आहे. मग तो आज होईल किंवा 100 वर्षानंतर हे प्राण्यांना अटळच आहे, प्रत्येकाला अटळ आहे. आणि जेव्हा शरीराचा अंत होतो तेव्हा जीव पुन्हा आपल्या कर्मानुसार पुन्हा जन्म घेतो. हेही जन्म मृत्यूचं चक्र त्यांनी सांगितलेलं आहे. पुन्हा आपलं पहिलं शरीर सोडतो. इच्छा नसली तरी त्याला हे करावंच लागतं. चालते आता कधी कधी असं होतं की चालते वेळी माणूस एक पाय जमिनीवर ठेवून दुसरा उचलतो. आळीसुद्धा गवताची काडी घेऊन गाडीला पकडून पुढं जात असते आणि दुसरं पान सापडल्याशिवाय ती पहिली काडी सोडत नाही. तसाच जीवसुद्धा कर्मानुसार दुसरं शरीर प्राप्त केल्यानंतरच हे शरीर सोडतो. यथा तृण जलू कैवम
देही कर्मगतीम गतहा. मग ज्याप्रमाणे एखादा पुरुष जागृत अवस्थेमध्ये राजाचं ऐश्वर्य पाहून, इंद्रादिकांचं ऐश्वर्य पाहून किंवा ऐकून मनानं त्याची अभिलाषा करू लागतो आणि त्याचं चिंतन करीत करीत त्याच गोष्टीशी एकरूप होऊन जातो आणि स्वप्नामध्ये तो स्वतः इंद्र बनतो, त्याला राजा बनल्याची स्वप्न पडतात आणि तो आपलं मूळ विसरून जातो. फार किती ठिकाणी ह्या वेदांतांनी किंवा तत्त्वज्ञानांनी हे उदाहरण जागृत आणि स्वप्नाचं दिलेलं आहे. त्याचप्रमाणे जीव हा कर्मानुसार कामना करून दुसऱ्या शरीराला जाऊन मिळतो आणि पहिल्या शरीराला विसरतो. आपण म्हणतो अंतिमती सागती. तसं देहांताच्या वेळी जीवाचं वासनायुक्त मन जन्मांच्या संचित आणि प्रारब्ध कर्मांच्या वासनांच्या अधीन होऊन मायेनं रचलेल्या अनेक पंचभौतिक शरीराकडे धावता धावता फलाभिमुख कर्माप्रमाणे ज्या शरीराच्या चिंतनामध्ये तल्लीन होतं तेच शरीर ग्रहण करतं. म्हणून आपल्याला जडभरताची कथा पुढे ऐकली असेल मागे, की त्यानं हरिणावर इतकं प्रेम केलं, ते बिचारी हरिणी, त्याची माता झेप घेता घेता प्रसूत झाली. पाण्यामध्ये ते बाळ पडलेलं होतं आणि त्याला वाईट वाटतं म्हणून तो त्याला उचलून आणतो, त्याची सेवा करतो, त्याचं पालनपोषण करतो आणि शेवटच्या क्षणी त्याचाच विचार करत असताना त्याला मरण येतं आणि पुन्हा तो हरिणाच्या जन्मामध्ये येतो. म्हणून हे जे सांगितलेलं आहे की ज्या चिंतनामध्ये आपलं मन तल्लीन होतं ते शरीर ग्रहण करतं. आता सगळ्या भरपूर त्यांनी सांगितलेल्या आहेत की चंद्र, सूर्यादी वस्तू, पाणी आणि तेल या द्रवपदार्थामध्ये प्रतिबिंबित होतात. वाऱ्यानं द्रवपदार्थ हलला की ते प्रतिबिंब, चंद्रसुद्धा असा हलताना दिसतो, सूर्य हलताना दिसतो. तसंच अज्ञानानं रचलेल्या शरीरावर आपण प्रेम करून ते आपलंच आहे असं आपण मानत असतो. इतकं त्याला सगळं समजावून दिले आणि म्हणून तुला जर आपलं कल्याण व्हावं असं वाटतं, त्यांनी कुणाचाही द्रोह करता कामा नये, कुणालाही त्रास देता कामा नये. कारण जीव हा कर्माच्या अधीन असतो आणि जो द्रोह करील त्याला जीवनात शत्रूकडून किंवा जीवनानंतर परलोकापासून भय हे राहणारच. म्हणून भीती म्हणजे म्हणून एक अजून आहे की गृहीतैव केशेषु मृत्यूना धर्ममाचरित. हे वाक्यसुद्धा लक्षात ठेवण्याजोगं आहे. भागवतातलं नसलं तरी अन्य ठिकाणी ते सांगितले की या मृत्यूनं आपले केस पकडून ठेवलेत, तो कधी असं आपल्याला हे देईल, धक्का देईल आणि संपेल सांगता येत नाही. म्हणून धर्ममाचरित. तर तो तिला सांगतोय की ही तुझी धाकटी बहीण आहे रे, अजून लहान आहे रे, बिचारीनं काही पाहिलं नाही, बाहुलीसारखी ती दीन झाली आहे आणि म्हणून तुझ्यासारख्या दीनवत्सल पुरुषानं या बिचारीचा वध करणं योग्य नव्हं. त्याच्यावर शुक महाराज सांगतायत की परीक्षिता, वसुदेवांनी अशा प्रकारे सामोपचारांनी आणि भय दाखवून कंसाला समजावलं, पण तरीसुद्धा तो राक्षसांच्या मताप्रमाणे वागणार असल्यामुळं त्यानं आपला निश्चय सोडला नाही. कंसाचा पुन्हा हट्टीपणा पाहून पुन्हा वसुदेवांनी विचार केला की कोणत्या प्रकारे ही वेळ टाळता येईल बरं, काहीतरी विचार करायला पाहिजे. म्हणून बुद्धी आणि शक्तीची यांची जोड आहे, तोपर्यंत बुद्धिमान माणसानं मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता देवकीचा मृत्यू अजून नाही आहे, अभिप्रेत नाही आहे, पण असं जर अचानक कुणी काही करायला लागलं तर आणि प्रयत्न करून जर टाळला नाही तर मग आपला दोष नाही आहे, मग तिचं ते मरण तिथेच होतं. पण हा म्हणतो की थोडासा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. म्हणून तो सांगतो की या मृत्यूरूप कंसाला आपले पुत्र देऊन बिचारीला वाचवावं. काय आहे, तिला जगवायचं असेल तर आपले पुत्र द्यायला हरकत नाही आहे, कशाचा तरी त्याग करायलाच पाहिजे. म्हणून तो त्याला सांगतो की मला पुत्र झाले आणि तोपर्यंत हा कंस मेला नाही तर निदान ही तरी वाचेल, न जाणो उलटही होईल. विधात्याचं विधान समजणं अत्यंत कठीण आहे. हे सगळे वसुदेवाच्या मनातले विचार आहेत आणि मृत्यूसमोर येऊनसुद्धा टळतो किंवा टळलेलासुद्धा परत येतो. आपण पाहतो कित्येक आत्ता घटना चाललेल्या आहेत. कालच आम्ही अथेन्सहून आलो परवा आणि तिथे एवढा म्हणजे या उष्णतेनं सगळं पेट घेतलेली आहे बघा, आगीच्या आगी उसळलेल्या आहेत आणि कित्येक लोक त्याच्यामध्ये बळी पडले. मागे 2-4 वर्षापूर्वीसुद्धा अशा घरांमध्ये एवढ्या उष्णतेनं
आगी लागल्या की म्हातारी माणसं त्यामध्ये मरून गेलेली आहेत, ज्यांना बाहेर पडता आलं नाही अशी. तर आपल्या जंगलामध्ये आग लागते त्यावेळी कोणतं लाकूड जळेल आणि कोणतं जळणार नाही या गोष्टीला काहीच नसतं. अदृष्ट किंवा दैव हेच त्याचं कारण असतं. तसं आपल्या बुद्धीनुसार निश्चय करून त्यानं आता पुन्हा कंसाची प्रशंसा केली. आणि कंस अतिशय क्रूर होता, निर्लज्ज होता, म्हणून वसुदेवाच्या मनाला जरा क्लेश होत होते. पण तरीसुद्धा पुन्हा तो म्हणतो की अरे सौम्य, त्याला तो दुष्ट म्हणत नाही आहे, अरे सौम्या, आकाशवाणी झाल्याप्रमाणे तुला देवकीपासून काही भीती आहे का रे? नाही. भय तुला पुत्रांपासून आहे. तर हिचे जे पुत्र होतील ते मी सगळे तुला आणून देईन, तू काही काळजी करू नकोस. मग एवढं मात्र लक्षात आलं आहे, शुक सांगतायत की त्याला लक्षात आलं कंसाला की वसुदेव काही खोटं बोलणार नाही, कारण तो त्याचा मित्रच असतो बरं का, परममित्र असतो. मग बहिणीला मारण्याचा त्यानं विचार सोडून दिला. वसुदेवांनी प्रसन्न मनानं त्याची स्तुती करून ते आपल्या घरी आलेले आहेत. आणि मग सर्व देवता स्वरूप देवकीने प्रतिवर्षी एक याप्रमाणे 8 पुत्रांना आणि एका कन्येला जन्म दिलेला आहे. आता पहिला जो पुत्र झाला आहे त्याचं नाव आहे कीर्तिमान. ही नावंसुद्धा लक्षात ठेवली पाहिजेत बरं का, हल्लीच्या नव्या पिढीला अशी नावं माहिती नाही आहेत. मग वसुदेवांनी त्याला मोठ्या कष्टानं आणून दिले कंसाकडे. आणि त्याला असत्याचं भय वाटत, एक क्षणभर वाटलं, इतकं गोड नाजूक गोंडस बाळ आहे, याला लगेच नको द्यायला, कारण 8वा मुलगा मारणार आहे. पण आपण शब्द दिला आहे की जे मुलं होतील ती मी आणून देतो, त्यामुळं आपण सत्यापासून डळायला नको. म्हणून सज्जनांना असह्य काय असतं हो, की ज्ञानी पुरुषांना कशाची अपेक्षा असते आणि नीच पुरुषांना न करण्याजोगं काय असतं, जितेंद्रियांना त्याग न करण्यासारखं काय असतं. इतके सुंदर प्रश्न विचारलेले आहेत. मग शेवटी त्यानं जीवन मृत्यूमधील समान भाव आणि सत्याशी एकनिष्ठता पाहून कंस प्रसन्न झालेला आहे. त्याच्याकडं आणून दिलं बाळ, तो आनंद झाला. आणि तिथं थोडासा कुठेतरी त्याचा प्रेमाचा जो हे आहे तो व्यक्त झालेला आहे. तो म्हणतो, वसुदेवा, अरे मला पहिल्या बाळापासून भय नाही रे, इतकं सुंदर गोंडस बाळ आहे, नेऊन दे तू त्या देवकीला. तुमच्या 8व्या मुलापासून मला मृत्यू नेमलेला आहे. लगेच त्यानं ते बाळ घेतलं आणि देवकीकडे घेऊन आलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की त्रिकालदर्शी आणि त्रैलोक्याचं सगळ्यांना ज्यांना ज्ञान आहे असे नारद मुनी लगेच त्या ठिकाणी येत आहेत. परीक्षिताला सांगतायत शुकदेव की अरे परीक्षिता, देवर्षी नारद कंसाकडे आले आणि म्हणाले, अरे कंसा, गोकुळात राहणारे नंद इत्यादी गोप, त्यांच्या पत्न्या, वसुदेव, सगळे वृष्णीवंशी यादव, देवकी, यदुवंशातील सगळ्या स्त्रिया, नंद, वसुदेव, हे या दोघांचे नातलग आणि सगळेजण देव आहेत बरं का, तुला माहिती नाही आहे. आणि यावेळी जे तुझी सेवा करतायत ना ते सुद्धा सगळे देवच होऊन आलेले आहेत. आणि त्यांनी असंही सांगितलं की दैत्यांच्यामुळं पृथ्वीवरील भार वाढत आहे, म्हणून देव आता त्यांच्या वधाची, म्हणजे जे भार झालेले आहेत त्यांच्या वधाची तयारी करत आहेत. आणि विनोदानं सांगितलं जातं, अरे तो म्हणतो मला 8वा पुत्र हे करणार आहे, धोका देणार आहे. तो म्हणतो देवांची गती वेगळी असते, अंक मोजण्याची, अंकाना मामतो गती. तू आत्ता हा मुलगा पहिला आहे समजत असशील, पण 8वा जेव्हा होईल तेव्हा त्यांची गती तिकडून 8व्यापासून अशी 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे हा मुलगा 8वा होणार आहे, होणार नाही कशावरून. तेव्हा तू आता ठरव बाबा, तुझ्या काही डोक्यात प्रकाश पडत असला तर बघ, तुला जे करायचं योग्य वाटेल ते कर, कारण हे सगळे यादव देव आहेत. देवकीच्या गर्भापासून विष्णूच मला मारण्यासाठी जन्म घेणार आहे, हे सगळं त्याच्या लक्षात आले. आणि म्हणून त्यांनी आत्तापर्यंत कैदेत टाकलेलं नव्हतं, पण पहिला पुत्र झाल्यानंतर मात्र त्यांना कैदेत टाकून दिलेलं आहे, बेड्या घातलेल्या आहेत. आणि जे जे पुत्र होत गेले त्यांना विष्णू समजून मारू टाकलं, कारण विष्णू त्याचा घात करणार आहे. 6 मुलांची हत्या केली, 7व्या वेळेला संकर्षण करून योगमायेला सांगून तेवढं बाळ तिकडे वाढलेलं आहे. आणि 8वा तर काय, साक्षात गोपाळकृष्ण भगवंतच होते. म्हणजे पृथ्वीवर बहुधा स्वतःचंच पोषण करणारे लोभी राजे स्वार्थासाठी माता पिता बंधू इष्टमित्र यांचीही हत्या करतात. मातरम पितरम भ्रातृन सर्वांश सुहृदस्तथा
घ्नन्ति यस्सुतृपोरुलुब्धा राजानः प्रायशो भुवी. जे लोभी असतात ते राजे किंवा जे कोणी असतील दुष्ट, ते आपल्या सगळ्यांचा, म्हणजे मग आई बघत नाहीत, वडील बघत नाहीत, पिता बंधू बहीण कशाचा विचार करत नाहीत आणि सगळ्यांची हत्या करतात. त्यामुळं कंसाला माहिती होतं की आपण पूर्वजन्मी कालनेमी नावाचा असुर होतो आणि विष्णूनं आपल्याला मारलेलं होतं, म्हणूनच त्याचं यादवांशी वैर त्यानं मांडलेलं होतं. आणि बलवान कंसानं यदू भोज अंधक वंशाचे राजे असलेल्या आपल्या पित्याला म्हणजे उग्रसेनाला सुद्धा कैद केलं आणि स्वतः शूरसेन देशाचं राज्य करू लागलेला, असं सगळं झालेलं होतं. त्यामुळं आता भगवंताची गर्भामध्ये प्रवेश होईल, कारण आत्तापर्यंत सांगूनच टाकलं की सगळे गर्भ त्यानं म्हणजे पुत्र त्यांनी मारून टाकले. आता भगवंत आपल्या गर्भामध्ये, देवकीच्या गर्भामध्ये प्रवेश करण्याचा विचार करता आहेत. कंसानं जरासंधाच्या साह्यानं किती जणांना मारलेलं होतं बघा, म्हणजे सगळ्यांना हाताशी धरलेलं आहे. सगळे राक्षस, अजून मारलं नाही, मारणार आहे भगवंत त्यानं. प्रलंबासूर, बकासूर, चाणूर, तृणावर्त, अघासुर, मुष्टिक, अरिष्टासुर, द्विविध, पुतना, केशी, धेनुक, बाणासुर, भीमासुर, असे सगळे दैत्य आणि राजे त्यांना हाताशी धरलेले आहेत आणि यादवांचा संहार सुरू केलेला आहे सगळ्यांना. आता त्याला जेव्हा कळलंय की हा 8वा पुत्र होईल, त्याच्यानंतर बघूया आपण. आणि मग सगळे भयभीत झालेले आहेत. कुरु, पंचाल, केकय, शाल्व, विदर्भ, निषध, विदेह आणि कौशल्य या देशात जाऊन सगळेजण घाबरून हे यादव राहिलेले होते. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.